आत्मानवरती रेकी विनर. चला आत्मा तर मग तुमचा छानसा प्रवास शेअर करा. बोला उषाताई. हा. मी जुडली माझ्या सुनबाई वैशाली परांदे हो. त्यांच्याकडून जुडली. मुलीने ऍडमिशन घेतलं हम्म. आणि जुडली. सुरुवातीला मिस्टरांचं माझं हे झाल्यामुळे थोडे हम्म. मनात खूप विचार यायचे. हम्म. म्हणजे रडू यायचं, विचार खूप यायचे, हम्म. मन लागायचं नाही कशात. तर हम्म. मुलगी बोलली आई कर तू, बरं हम्म. वाटेल तुला. हम्म. मग मी जॉईन केलं. तुमचं असं ऐ ऐकायचे पण असं लक्ष लागत नव्हतं सुरुवातीला. हम्म. पण नंतर मग मेडिटेशनला सुरुवात केली. तेव्हा पण ते करताना मध्ये मध्ये माझी पाठ दुखायची. मला दुखणं म्हणजे आधीपासूनच मला आहे गुडघेदुखी. माझं ते ऑपरेशन झालं, ट्युमर होता आणि मग ते सगळंच पिशवी आहे ते सगळंच ऑपरेशन झालेलं 8-9 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर मग मला हे सगळे दुख चालू झालं. गुडघ्यांमध्ये गॅप, हम्म. एक्सरे वगैरे काढले, गॅप सांगितलं. तर ते मी व्यायाम करते तर कमी म्हणजे औषधं खाल्ली की बरं वाटतं, परत चालू होतं. हम्म. पण इथे आता जॉईन झाली मग मेडिटेशन करताना फर्स्टच्या ह्याला मला जरा त्रास होत होता. म्हणजे हो. विचार माझं मन लागत नव्हतं. हम्म. ते विचार यायचे, मग हळूहळू मग विचार कमी झाले. मग हम्म. लक्ष लागत गेलं आणि दुसरा शक्तिपात दिल्यानंतर खूप फरक पडला मॅडम. हम्म. म्हणजे विचार येणं बंद झालं. थोडं हम्म. मन असं हलकं झालं, शांत झालं. हम्म. अर्धा तास मी उभी राहिली की माझ्या डाव्या गुडघ्यांमध्ये कळा यायच्या. बर. पण आता 1 तास मी उभी राहून काम करू शकते किचन मध्ये. हम्म. म्हणजे ह्याला जोडल्यापासून. गुड आणि गुड, बहुत बढिया. शाबासकी द्या स्वतःला. आणि कमरेचा पण थोडा त्रास कमी झालाय. तुम्ही ते गुडघेचा आता टाकलेलं गुडघ्यांना रेखी द्या, ते मी हम्म. करते तर फरक पडतोय मला. छान. आणि मुलींना, छोटी मुलगी पण जरा मेडिटेशन करायला लागली माझ्या बरोबर. अरे वा. तिला पण म्हणजे तिला वाटतंय म्हणजे बरं वाटतंय तिला पण. हा. मोठ्या मुलीला तर वेळच नाहीये, तिचा जॉब तिचा तसा आहे. घरी येऊन तिला परत बसायला लागतं. हम्म. म्हणजे खूप फरक पडलाय. म्हणजे आत्मविश्वास पण वाढलाय. जणू हम्म. काय अशी नवी चेतना जागृत झालीये. त्या बरोबर. ब्रह्मांडामुळे, ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे. हा. आणि आता छोटे छोटे तुम्ही ते टाकलेत ना सगळे व्हिडिओ, ते करून पाहते. म्हणजे जाणवते, ऊर्जा जाणवते. बढिया. एक कसं होतं ना, की बाबा आता मी एकटी कसं सांभाळू हे सगळं? हा हा एक आठवण तर जात नाही हो, आठवणी तर येतात त्यांच्या. बरोबर. पण एक विश्वास आला ना, की बाबा मी हे सगळं सांभाळू शकते. हा म्हणजे येतोय, फरक हं, पडलाय. बरोबर. येस. आणि डिटॅचमेंटही येईल हळू-हळू, काळजी करू नका. ओके. तो वेदनेचा भारही कमी होईल. बिनधास्त म्हणजे राहा. डोकेदुखी आणि कंबरदुखी साफ बंद झाली ना, तर हं. मला जरा असं म्हणजे खूप बरं वाटेल. म्हणजे असतं होईल. माझं. होईल. बरंच म्हणजे आहे, हे दुखतंय, ते दुखतंय असं चालू म्हणजे खूप आधीपासून आहे. आता ते होते तर सारखे म्हणजे बोलायचे, मी आहे, तू काळजी करू नको. म्हणजे ते शब्द आता आठवतात. ते ब्रह्मांड आहे, तू काळजी करू नको. असा शब्द ऐकायला शिका. हा. हां? बाकी छान आहे म्हणजे. बस तेवढंच जरा लवकर त्यांना हे झालं, तेवढं आहे दुःख. आणि त्यामधूनही काय बाहेर निघ. लवकर दुःखामधून बाहेर निघणार. जसं आता आपल्या तृप्ती मॅमनी काढलाय ना स्वतःला, त्यांनी एक स्वतःला घडवलं आहे पटकन, पटकन उभं केलं. असे थोडंसं मेडिटेशनवर भर द्या, आपोआप होईल सगळ्या गोष्टी. अधिकही. आणि पण काय तेव्हाची त्यांची. आताची एनर्जी वेगळी हा आहे. येते. हो हो येते, जाणवते. तिसऱ्या ह्याच्यापासून म्हणजे जास्त जाणवायला लागलं. आणि बढिया. आता मी सकाळी पण उठून बसते मेडिटेशनला 5 वाजता. हं. त्याच्यामुळे पण म्हणजे खूप म्हणजे फरक पडला. छान. खूप सुंदर. सकाळी बसत चला. हां? हा बसते बसते. हम्म. खूप धन्यवाद उषाताई. खूप धन्यवाद. खूप खूप ब्रह्मादेव पण खूप धन्यवाद. आपणास पण खूप धन्यवाद. आणि इतरांबरोबर आता रोज सकाळी बसते मेडिटेशनला, म्हणजे मला पण खूप असं ऊर्जा मिळाल्यागत वाटते. त्यांना पण धन्यवाद. नक्कीच. खूप छान. खूप सुंदर.
आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. चला जोनवाल ताई, तुम्ही दिसत नाहीये आता. हम्म. तोपर्यंत मग असंच होते, एकेकाचा नंबर लागते, जोनवाल ताई मागे राहून जातात आहे ना. 2-3 दिवस झाले असं होऊन राहिलं. आपल्या व्हिडिओ सुरू करायला सांगितला होता. आल्या किरण लांजेवार. आर यू रेडी? कामेरकर कामेरकर अर्चना तयार आहेत, त्यानंतर किरण. हं. नंतर मोनिका. मोनिका नाही, आपली मीनाक्षी कुठे गेली आता, होती ना बाई. हा, पहिला नंबर मीनाक्षीचा. ओके, मीनाक्षी सुरू. हा, सुरू मीनाक्षी. नंतर नंतर अर्चना. हा, हा. महात्मा नमस्ते मॅम. महात्मा नमस्ते सर्वांना. खूप आत्मा खूप नमस्ते. धन्यवाद. ऊर्जामय ब्रह्मांडीय ऊर्जेचे आणि ह्या परिवाराचे पण मला सवय झाली आहे. छान वाटते. आधी एक इच्छा आहे की समोर पण हा परिवार माझ्यासोबत यावा आणि ते ब्रह्मांड माझी पूर्ण इच्छा करणार. अरे वा. अनुभव तर खूप आहेत छोट्या छोट्या हं, गोष्टीमध्ये. हं, आणि म्हणजे जेव्हा जॉईन व्हायच्या आधी खूप म्हणजे अपयशामुळे नाही का मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची हे करते. हं, तर फायनल लिस्ट मध्ये थोड्यासाठी जाऊन थोडंसं हं, मनाचं खच्चीकरण झालं होतं. हं. तर डिप्रेशन मध्ये थोडंसं आणि मिस्टरांचं पण जॉबचं नाही का. हा, तर थोडा पेमेंट कमी वगैरे आणि ते होत नव्हतं खूप 4-4 महिने वगैरे. हं, तर त्याच्यामुळे पण आर्थिकतेमध्ये त्याच्यामुळे पण ते पण होतं माझ्या मनामध्ये आणि ते सर्व बर्डन आणि मी अभ्यास करते म्हणून फॅमिलीला टाइम नाही देऊ शकत. हा, ते पण थोडंसं मुलाला नाही देऊ शकत. हं, त्याच्यामुळे ना थोडं हे होतं. हं, तर अं, मी हसत वगैरे नव्हते. आता खूप हसते मी. बोलत वगैरे नाही क्लासमध्ये मी तेवढी. पण हं, हसते आणि घरामध्ये पण खूप वातावरण छान आहे, शांत. मी तशी शांत स्वभावाची आहे हं, आधीपासून. हं, जास्त बोलणे नाही, शांत. कोणी बोललं तरी मनाला लावून नाही घेणे जास्त. आणि लागलंय तरी कुणाला बोलायचं नाही. हं. ते कुठेतरी हरवलं होतं. ते परत मिळत आहे मला. हम्म. छान. आणि प्रोटोकॉलचे तर खूप उपयोग आहे. मी छोट्या छोट्या गोष्टीत हे करते. जे हं, दिले आहेत तुम्ही. हं, मुलाला ताप आला होता तेव्हा पण पॉवर बॉल, वॉटर, एनर्जी सर्व पाणी वगैरे. जेवणात हं, ते करते. हं, त्याला आवडत नाही त्याच्यामध्ये पण त्याला खूप आवडीची भाजी आहे, छान झाली आहे, टेस्टी झाली आहे. तो खातो. हं. सर्वच गोष्टीत आणि सर्व प्रोटोकॉल करते मी. शांत मन झालंय म्हणजे जे विचार यायचे आपण कुठे कमी पडतो, एवढे प्रयत्न करतो अभ्यासात. तर काय आहे, त्याच्यासाठीच मी ह्या रेकीशी जोडली आहे. हं, आणि ते स्वामीकडेच म्हणलं काहीतरी मार्ग काढा स्वामी म्हणून. तर हं. ते त्यांचीच कृपा त्यांनीच जोडलं. आणि मला असं वाटत नव्हतं की मी 3rd डिग्री पण पूर्ण करणार. आणि म्हणजे पैशांचे हे होतं थोडं पेमेंट वगैरे नाही तर दिवाळीच्या आधीपासून पेमेंट नाही झालं होतं. मग हं. मी 2nd डिग्रीला आली. तेव्हा मग अफर्मेशन वगैरे दिली. तर असे 2 महिन्याचं पेमेंट झालं. मी फीस पण भरली आणि आता समोरच्या फीसची पण झाली आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंटची. ते आणि ब्रह्मांडाने केलं. आणि आणि तिच्यामध्ये एवढा पॉझिटिव्हनेस आला, की ती अशी म्हणतेय मीनाक्षी, की हा सगळा परिवार माझ्यासोबत पुढे येणार आहे. हो मॅम. मला छान छान वाटतं असं एक फॅमिली मिळाली असं वाटते छान. असं त्यांना बरोबर. बघतो, त्यांची चर्चा वगैरे मी बोलत वगैरे नाही. पण छान वाटतं मला त्यांना बघून वगैरे. असं एक नवीन फॅमिली मिळाली मला. मी अशी खूप ते बोलणे वगैरे तेवढा हे नाही तर हं, अभ्यासाला म्हणजे अभ्यासामुळे वेळ मिळत नाही जनरली तर. हं, दुसऱ्यांशी संवाद वगैरे साधायला हं, त्याच्यामुळे. हं, आणि माझ्या मुलाच्या प्रेग्नन्सी पासून 4था-5वा महिना लागला तेव्हापासून माझ्या जे कमरेचा त्रास होता. मला वाटलं डिलिव्हरी झाल्यावर जाईल. पण त्याच्यानंतरही नाही गेला. मला म्हणजे पाठीच्या साइडने ना झोपता नाही येत होता. झोपलं तर मी उठू नाही शकत. खूप कळा येतात. मी यांना उठवून मागेन असे. मग मी ते विसरून गेले होते, की मला सरळ झोपायचे आहे. एक तर लेफ्ट साइडला झोपून नाही तर राइट साइडला. तर ते कधी मेडिटेशनमुळे गेले तेच नाही कळले मला. आणि खूप जो सुंदर. लेफ्ट पाय आहे ना, मेडिटेशन करताना मला पिलो घ्यायला लागत होती. सपोर्टसाठी मला म्हणजे खाली मांडी घालता नाही येत होती बरोबर. तर ते पण कमी झालं. आता थोडं आहे 10% म्हणल्यासारखं. पण पूर्ण बसते दरीवर छान बसते. मी पिलो नाही घेत काही नाही. लेफ्ट साइडला.
आणि तो कमरेचा तर गेलाच, पूर्ण त्रास गेला. मी आता सरळ मगाशी लेटली अर्ध्या तासाच्या नॅप आणि झोपते, रात्री पण झोपते सरळ. बिलकुल त्रास नाही. यांना उठवून मागायला लागत वगैरे नाही. पूर्ण मला कळलंच नाही कधी गेलं ते मेडिटेशन मुळे. मी तो डेली करते, खूप करते. मला जे वाटलं थोडासा डाऊनफॉल, सिम्बॉल हे करते. पॉवर बॉल तर डेलीच असते. पिरॅमिड, आपले मेडिटेशन 3-4 माझे सुरूच असतात ते. मी करत असते. छान वाटते. ऊर्जा आणि अशी खूप जाणवते. आणि माझ्या मुलाला तापाच्या वेळेस दिली होती, तर त्याला लवकर बरं झालं. आणि तो मागत असतो, त्याचे पाय वगैरे दुखले तर. मम्मी म्हणते, "तू काय करतेस?" म्हणजे असं वाटते म्हणते, की एनर्जी वरून काहीतरी गोल, 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 गोल फिरतं वाटते. आणि तो खुद स्वतः म्हणत होता आणि म्हणजे तर मम्मी, मी इतक्या वेळ ना तू जे करतेस, तितक्या वेळ मी बसू नाही शकत शांत. कशी काय बसलो मी? किती वर्षाची आहे ग? तो 9 वर्षाचा आहे. आणि अच्छा. अभ्यास वगैरे करतो. आधी म्हणजे स्वयंपाक करताना वगैरे थोडी चिडचिड वगैरे, लवकर-लवकर कामं नाही होत. आता ती लवकर होतात. असं वाटते की ते घडीच्या काटा माझ्यासाठीच थांबलाय. बिलकुल बघते, नाही अर्धाच तास झाला तरी माझा स्वयंपाक होऊन गेला असं वाटते. आणि स्वयंपाक करता-करता मुलाचा पण अभ्यास करते. एक पूर्ण सेशन घेते त्याचा चॅप्टर आणि क्वेश्चन, प्रश्न वगैरे. तो स्वतःच येऊन बसतो. "मम्मी माझा घे आज" म्हणून. सर्व हा. व्यवस्थित होते. त्याच्या आधी 10 वाजेपर्यंत कामं व्हायचे. आता लवकर होतात. बिलकुल 9:30 पर्यंत पूर्ण फ्री होऊन जाते मी. त्याचा स्टडी, पूर्ण स्वयंपाक, कामं, कपडे वगैरे, पोछा वगैरे सर्व करून. एवढा म्हणजे चेंजेस झालाय. आणि म्हणजे आता आमच्या घरात तर वातावरण मस्त छान आहे, शांत आहे. काही चिंता वाटत नाही मला. होईल, नक्कीच. सगळं बरोबर होईल. ते ब्रह्मांड आहे, ते सर्व करेल असं म्हणजे हे आलंय आत्मविश्वास. कुठेतरी गेलं होतं, गमावलं होतं. ते आलं. आता शाबासकी दे पुन्हा स्वतःला तेव्हा मीनाक्षी. करायचे. आणि आता स्वतः छान पुन्हा नव्याने अभ्यास करायचा आणि ते माझ्या फायनल लिस्ट मध्ये माझं नाव दिसणार आहे, हे मला विश्वास आलाय ह्या वर्षी. नक्कीच, नक्कीच. मी असं विचारेल, मीनाक्षी, एक पत्नी म्हणून तू काम केलं, बरोबर? एक आई म्हणून काम केलं, एक कुटुंबाची गृहिणी म्हणून काम केलं रेखीने. पण एक विद्यार्थी म्हणून मीनाक्षीवर रेखीने काय काम केलं? या ब्रह्मांडीय ऊर्जेने काय बदल घडवला ॲज अ स्टुडंट? कारण आपण अभ्यास करतोय एमपीएससीचा. हो मॅम, म्हणजे ना ते म्हणजे वाचायची पण असं ते सर्व डोक्यात फिरत असलेल्यामुळे नाही का यांचं टेन्शन वगैरे, त्यांच्या जॉबचं, पेमेंटचं, तर ते आणि घरचं पण. तर त्याच्यामुळे ना मी वाचत असायची. तर नाही अभ्यास तर छानच आहे माझा. मी एकदा लायब्ररीत गेले, की सर्व विसरून जायचे. ना हं. अभ्यास पण पूर्ण तयारी व्हायची. पण 1-2 दिवस असले पेपर, ह्यावेळेस माहित नाही असं थर-थर, थर-थर हात-पाय मी इतके तर पेपर दिली आहे, पण ह्यावेळेस अशी भीती मनात. असं वाटत होतं एवढा अभ्यास हे करून नाही थोडा आणखी टाईम मिळता तर असं वाटत होतं. पण आता नाही. आता ना छान अभ्यास वगैरे छान. मी एकदा रीड करते तरी लवकर लक्षात जातं हो. आहे. खूप महत्वाचं. ज्या ज्या एक चॅप्टर संपवायला आपल्याला जे 1 तास लागायचा, तो आता 40 ते 35 मिनिटांमध्ये होणार, हा माझा या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या वतीने तुला शब्द आहे. असं होते का मला सांग? हो मॅम. हो मॅम. करते मी. तुम्ही जे काही करता त्याचा स्पीड वाढतो. मग तुम्ही अभ्यास काय करेना आणि आपल्या सेशनमध्ये स्पेशल या 1-2 सेशनमध्ये माहिती नाही का, पण ब्रह्मांडाच्या आदेशाने एमपीएससीची एक्झाम देणारे, काही दुसऱ्या स्पर्धा परीक्षा देणारे अनेक सदस्य आलेले आहेत. तर अधिक कोणीतरी आहे या सेशनमध्ये. मला वाटतं किरण आहे. हो ना किरण? लांजीवर, लांजीवर. लांजेवार. किरण तर लांजीवर आहे. तुम्हाला अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी स्पेशल सेशन घेणार एक. ओके. फक्त मला आठवण द्या. काय हो मार्चमध्ये मॅम. घेऊया आपण. मी जरा जाऊन आले, की तुमचं ग्रँड मास्टर असेल तेव्हा, पण तरीही आपण रेकी थर्ड ॲज अ थर्ड डिग्री पर्यंतचे जेवढे सगळे विद्यार्थी आहेत तुमच्यासारखे, जे स्पर्धा परीक्षेमध्ये आहे, त्यांच्यासाठी एक स्पेशल प्रोटोकॉल घेऊया. तुम्हाला एक छान एक टेक्निक देईल तुम्हाला. ओके. हां. आणि स्वतःसाठी. स्वतःला बघा, हं. ऊर्जेचा उपयोग करणं आपला अधिकार आहे. मी ऊर्जेचा उपयोग करून माझं आयुष्य, माझा तो स्ट्रेस लेव्हल आणि अनेक सगळ्या गोष्टी सहज करणे, हा माझा प्रत्येकाचा अधिकार आहे. आहे ना? ते आपण करूया. हो मॅम. मला आठवण द्या. आता आणि या माझ्या चेहऱ्याचं टोन टोन पण ना जे आधी होतं तसं येऊन राहिलं. पूर्ण म्हणजे टेन्शनमुळे स्वतःकडे स्वतःला टाईम नाही देणे त्याच्यामुळे ना दुर्लक्ष झाला होता. आता टाईम पण देते आणि टेन्शन मुक्त राहते ना, ग्लो येऊन राहिला आधीसारखं छान. म्हणजे बढिया.
छान वाटतंय. खूप सुंदर. थँक्यू. छान. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट. थँक्यू ऊर्जा ब्रह्मांडाची. थँक्यू. अर्चना. अर्चनानं शेवटपर्यंत नाव मिस्टरांचंच ठेवलं. नंतर किरण हां. बाकीचे आत्मा सदस्य नमस्ते व्हिडिओ मॅडम. सुरू करून ठेवा. हां. बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. अ, मॅडम, या जर्नीमध्ये काय झालं, सुरुवातीला हं. ऐकायला येतंय ना मॅडम? हो, बोला. सुरुवातीला डोक्यामध्ये विचार खूप यायचे. अ, हं, म्हणजे कोणतं काम आता प्रायोरिटी कोणत्या कामाला द्यावी, काय करावं हे कळायचं नाही. अ, हं, नुसता विचारांचा गुंता व्हायचा. तर हं, आता मेडिटेशन करायला लागल्यापासून विचार हे आपोआप कधी निघून गेलेत. जेवढे पाहिजे तेवढेच येतात. काही अति प्रमाणात विचार येत नाहीत. जेवढे हां. पाहिजे तेवढेच येतात. हं, आणि हं. पॉझिटिव्ह येतात. निगेटिव्ह विचार आता बऱ्यापैकी कमी झालेत. हं, पहिले खूप प्रमाणात यायचे. ते त्याचं प्रमाण कसं काय कमी झालं माहीत नाही, पण ते प्रमाण कमी झालंय फार हं, निगेटिव्ह विचारांचं. हं, हं. आणि मी माझ्या मुलीसाठी वगैरे अ, ते छान अभ्यास करावा याच्यासाठी दिली होती रेकी, तर त्याचा छान रिझल्ट आलाय मला. हां. हं. पुन्हा मी केक बनवते घरी. होम बेकर आहे मी. तर हो. ऑर्डर्स माझ्या कमी झाल्या होत्या. त्या आता पुन्हा चालू झाल्यात आता. छान. म्हणजे आणि मनी आणि मनी असं एक मेडिटेशनचा अनुभव आला तर. मनीचा. हो, हो, हो. हो, हो, हो. आणि असा विश्वास आहे आता 100% की होईल. ह्याच्यापेक्षा अजून चांगलं होणारच. असा एक पॉझिटिव्ह विश्वास, ट्रस्ट म्हणजे खूपच असं काय माहीत नाही, पण असं ते आलंय की होणारच. आणि ते तुमच्या बोलण्यातून येतं आणि त्याच्यावरूनच आम्ही शिकलो की हो जाएगा, होणारच. हे हे ट्रस्ट झालेलंच आहे. हं, हं. बाकी एवढंच. बरं. एनर्जी लेव्हल किती वाढली स्वतःची? हो, एनर्जी वाढली आहे. आहे ना? आणि मला असं वाटतं अर्चना स्किन टोन जसं मीनाक्षीने म्हटलं तसा आपली चैतन्य आतून ते वाढायला लागले आहे. छान वाढलं आहे. हो, हो. आहे ना? हां. आणि हा विश्वास आहे की अजून होणार, प्रगती होईल. अजूनही होणारच आहे, असं ट्रस्ट आला आहे. येस. की हेच खूप अजून काम करायचं, अजून खूप कमी आहे, अजून करायचंय काम. अ, आणि ते करायचं आणि मग त्याच्यावरून अजून खूप वेळ आम्ही बोलू शकतो. अ, हे आता थोडा वेळ बोलतोय, पण अजून खूप वेळ जेव्हा आम्ही अजून भरपूर अनुभव घेऊ आणि तेव्हा खूप वेळ बोलू, असं ट्रस्ट आहे आमचं. नक्कीच. आपण असं म्हणूया, की अर्चना पुढच्या वेळेस बोलताना अर्धा तास अशी बोलेल, की हो. अनुभव, 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 अनुभव. हो, खूप. हो ना? हं. खूप छान. अर्चनाने स्वतः खूप हो. मेहनत करून सेशन पूर्ण केले. तिला बिचारीला एवढा वेळ नसायचा, की सेशनच्या वेळेस पूर्ण प्रत्येक दिवशी व्हिडिओ सुरू ठेवते. बरोबर ना अर्चना? तिकडे काम चालू असायचं. ते व्हिडिओ बंद ठेवावे लागायचे. पण काही हरकत नाही. ओके? हो. खूप छान. मस्त. थँक यू मॅडम. तुमचे खूप हां. खूप धन्यवाद. आणि भरपूर ऑर्डर असतील. एवढ्या ऑर्डर असणार आहेत ना, की अर्चनाला वेळ मिळणार नाही. पण पहिले मेडिटेशन करायचं. हो. ओके? हां. हो. खूप सुंदर, खूप सुंदर. किरण, जोनवालताई चला या. जोनवालताई नंबर लावून ठेवतात. खूप धन्यवाद अर्चना, खूप धन्यवाद. हां, बाकी राहिलेले सदस्य आपला व्हिडिओ सुरू करा पटकन. किरण, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. थोडा माईक जवळ घे ना किरण. अधिक चांगला हां. आवाज येईल. हं. हां, बोल. आता क्लिअर येतंय मॅम? एकदम क्लिअर. मॅम म्हणजे ओके. मी MPSC करत असताना मला मॅरेथॉन हे 9 तासाचे मॅरेथॉन मी 2-3 तासात बघणारी. मी तुमचे क्लास करू शकणार का? हाच मला प्रश्न पडलं होतं. म्हणजे मॅडम हळू बोलतात, मी इतक्या स्पीडमध्ये बघते आणि मी फर्स्ट डिग्रीपासून थर्ड डिग्रीपर्यंत एकदम आरामात हे क्लास केलं.
मला स्वतःलाच म्हणजे कुठेतरी कौतुकास्पद वाटतंय की मी इतक्या स्लो मध्ये तरी नाही ऐकत. धावणारी की हळू चालणारी. कारण ते इतकं टाइम नसते, ते मॅरेथॉन कम्प्लीट करायला लागतं. तुमचं क्लासेस खूपदा बघितले, जेवण बनवतानाच बघितली. कारण मला जी बाहेरून मी शांत होती, पण जी 15 दिवसानंतर किंवा 20 दिवसानंतर तो कुठेतरी फ्रस्ट्रेशन कुणावर तरी निघत होता. तो आता तो माझा पूर्ण बंद झालाय. मी बाहेरूनही शांत झाली आणि अंदरूनही आतमधूनही पूर्णपणे शांत झाली. ती माझी जी 10th मध्ये वगैरे होती, ती कृतज्ञतेचं भाव होतं, जी सर्वांची रिस्पेक्ट करत होती, ती इरिस्पेक्टफुल कुठेतरी झाली होती. ते ते मला कुठेतरी चेंज करायचं होतं, पण तो मला मार्ग सापडत नव्हता. कुठेतरी बाहेरचं प्रेशर, स्वतः मी शांत असली पण बाहेरच्या प्रेशरमुळे मी स्वतःला शांत ठेवू नव्हती शकत. ते सारखं मनात वाचताना सुद्धा ते स्वतःचं एक वेगळ्याच विचारात एक लाईन वाचली तरी मला कधी कधी चारदा वाचायला लागत होतं. तो माइंडमध्ये सारखं थॉट प्रोसेस ती मी बंदच करू शकत नव्हती. ती पूर्णपणे बंद झाली. मी आता 1 तास, 1.5 तास स्वतः मोबाईल सोबत न असता शांत बसले तरी एकही विचार मनात नसतो. ती माझी इनर जर्नी कुठेतरी रिव्हर्स होत आहे. खूप सुंदर. आणि माझ्यासाठी ते सर्वांना सगळे अनुभव घेत असताना, मेडिटेशन करत असताना माझ्याकडे 3rd डिग्री करणे खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे सेशन अटेंड करणंच खूप चॅलेंजिंग होतं. पण ते मी तुमच्यासोबत बोलली, रेंज नव्हतं, इथे काहीतरी संप होता आणि सगळे केबल कनेक्शन काढलेले होते. हे मला माहीत झालं होतं आणि 4-5 दिवस तरी काहीच होणार नाही. आणि त्या दिवशी पण मला म्हटलं की आज माझं सेशन होणार नाही. तर मी होम हिलिंग घेतली. त्या दिवशी मला सेशन अटेंड करता आलेलं नाही, कारण कनेक्शनच नव्हतं. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी मी आरामात काम केली. किचन वगैरे, ओटा वगैरे आरामात पुसली. मी म्हटलं आजही आपल्याकडे नेटवर्क नाही आहे, माझं सेशन होणार नाही. पण ते डिवाइन पॉवरला काहीतरी वेगळंच करून घ्यायचं होतं. मोबाईल चार्जिंगवर लावला होता, पण मी ओपन पण करायला तयार नव्हती. पण 8 वाजून 2 मिनिटांनी मी रूममध्ये आलेली होती आणि त्यानंतर मी ते जसं ऑन केली, तर तुम्ही त्याच दिवशी योगायोग म्हणा की डिवाइन पॉवरला माझी एनर्जी वाढवायची होती. तो मेडिटेशन सुद्धा इतका सुंदर झाला आणि तो 8 वाजेपर्यंत जो नेटवर्क नव्हता, तो नेटवर्क आला आणि मी तो क्लास सुद्धा अटेंड केला. मेडिटेशन झालं आणि त्याच्यानंतर मी ते मेडिटेशन संपल्यानंतर जो मेडिटेशन केली, माझा तो 10th नंबरचा मेडिटेशन होता आणि तो सुंदर अनुभव होता. ते डिवाइन पॉवरचं ते जे होतं, जर आपण बोलतो डायकोमो येत आहे, डायकोमो येत आहेत, तसा मला कुठंच अनुभव नव्हता झाला. तो पूर्ण असं वाटलं की डोक्यावर कुठेतरी तो प्रकाश हॅलोजन सुरू आहे आणि आपल्या आज्ञाचक्रामधून इतकं तीव्रतेचं जसं सूर्यकिरण एका वेळेस आपल्या डोक्यावर पडतो आणि आपल्याला हात मांडावा लागतो, आपण तो सहन करू नाही शकत. तो मला याच्यात जाणवलं आणि आधीचे केलेले मेडिटेशन मी पूर्ण म्हणजे मी हे म्हणत होते की सगळे माझ्यापेक्षा एजेड असताना सुद्धा व्यवस्थित करत आहेत, कुणीच काही बोलत नाही आणि मी इतकं माझं फक्त 28 इयर सुरू असताना सुद्धा मी इतके मध्ये का जात आहे. म्हणजे ते बाकी मेडिटेशन मध्ये मी डुलकी मारायची आणि त्याच्यानंतर पूर्ण मेडिटेशन जिथं सर्वांचे मागे असताना मी त्या एका दिवसातच मी पूर्ण 10 मेडिटेशन कम्प्लीट केले होते. शाबास. आणि मग 20वा मेडिटेशन केली. 20 होतं तर मला स्वामी समर्थांचं दर्शन झाले आणि 21 होतं. 21 मेडिटेशन करायला मला इतका प्रॉब्लेम गेला. 5 तास मला ते वेटिंग करायला लागले की मी आता बसणार, पण कुठंतरी ते योग जुळून येत नव्हतं. शेवटी मी डिवाइन पॉवरवर सोडलं की तो त्याला मान्य असेल तर तेव्हाच करून घेईल. आणि तो खरंच तुमचा तर व्हॅलेंटाईन डे स्पेशल सेशनच्या आधी फक्त माझं तेव्हा 21 मेडिटेशन संपलं होतं आणि मी त्या क्लासला जॉईन झाली होती आणि त्या ब्रह्मांडाने असं वाटत होतं की सगळे देवी देवतांनी तो प्रकाशमय तो 34 मिनिटासाठी एकदम स्टार्टिंग पासून एंड पर्यंत तो पूर्ण प्रकाश मी तो फील केलाय. वाव. आणि प्रत्येक पावलोपावली मला असं वाटलं की ह्या मॅडम स्वामींनी आणि या ब्रह्मांडाने माझा प्रत्येक क्लास त्यांनी खेचून आणला की तुला करणेच आहे. कारण ही 3rd डिग्री मी अटेंड करू शकणार की नाही हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न पडला होता. बरोबर.
आणि ही त्यावेळेस तुम्ही पण म्हटलं होतं की तुझं निगेटिव्हिटी, तुझं थॉट ते होतं आधी, पण आता ते सगळं क्लिअर झालंय. गुड गर्ल. बहुत बढ़िया. खूप सुंदर. थँक्यू खूप मॅम. छान. खूप छान. आणि खूपदा तर 4-5दा तर असं वाटलं की जे तुम्ही सेशन कंडक्ट केले, तर असं वाटलं की जणू काही फक्त माझ्यासाठी कंडक्ट केले की काय. नक्कीच. प्रत्येक सेशन असं असतं की ते तुमच्या अंतरंगामध्ये जो प्रश्न सुरू आहे त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तुम्हाला बरोबर. खूप छान किरण. ते जे एक तणाव होता एखाद्या गोष्टीची जी खूप जास्त भीती वाटायची किंवा तोच तो कमी झाला हां. तुझा आता? तो पूर्णपणे बंद झाला आणि मी आता ठामपणे एकदम निश्चित असते की जे होईल ते छानच होणार आहे. हं. बरोबर. कारण सगळ्या गोष्टीची बरोबरी असूनही ती नाहक भीती मनामध्ये बांधणं काहीच गरजेचं नाहीये. हां? रिलॅक्स राहा. ओके? हां, सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. पॉझिटिव्ह राहा. आपल्या विचारांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. आपण जो विचार करणार ते आपल्या आयुष्यात घडणार. खूप छान किरण. लागा कामाला. नक्कीच यावेळेस छान यश मिळणार आहे. तुम्ही सगळेजण खूप सुंदर प्रकारे पुढे येणार आहात. हं? आणि स्पेशल सेशन घेऊयाच आपण अभ्यासासाठी स्पेशल. अभ्यासामध्ये आता प्रगती अधिक झालीच आहे. त्यांनी हो, सांगितलंच आहे आता की आता क्लॅरिटी आली आहे की कुठलं असं. आणि मला ते प्रोटोकॉलचं खूप अनुभव आलेला आहे. म्हणजे माझ्या बेडला मी पिरॅमिड दिलेली होती. मला काहीतरी इंट्युशन आलं होतं की काहीतरी रॉंग होणार आहे. पण ते मला रात्री 11 वाजता कळलं. हं. बरं. मग काय केलं होतं? म्हणजे माझ्या मुलांनी जी सासूबाईंनी म्हटलं होतं की जा समोर अगरबत्ती लावून ये. पण त्यांनी माझ्या बेडच्या समोर लावली आणि पूर्ण कॉटन आहे आणि घरी रूममध्ये वगैरे सगळं फर्निचर आहे, शोकेस वगैरे आणि ती पूर्ण बेडशीट जळली होती आणि आतमध्ये फक्त ते सगळं डिवाइन पॉवरनी मला न कळताच ते सगळी थांबवली. कारण मी त्या बेडला प्रोटोकॉल हे पॉवर दिली होती. आपले काय म्हणतात पिरॅमिड दिली होती. त्याच्यामुळे तो माझा एक विघ्न कुठेतरी नकळत कुठेतरी थांबला. आणि मेन खूप छान. बोल. आणि माझे मिस्टर तेलंगणाला गेले होते मशीनचं सामान आणायकरता आणि त्यांनी कॉल केला की आज माझं नाही येणं होणार. तेव्हा मी हतबल न होता त्या परिस्थितीचं भांडवल न करता मी म्हटलं की आपल्याकडे एवढं आहे नॉलेज आपण ट्राय करून पाहू. आणि मी ती पॉवर बॉल दिली आणि त्या गाडीत अदर स्टेट मधले पण काही लोक होते 5-6 जण त्यांना पण मी ओळखत नव्हती पण त्यांना कन्सिडर करून ती मी हे अफर्मेशन केली. आणि ते 7:30 वाजता मी कॉल केली तर त्यांनी स्वतःच सांगितलं की माझं सगळं सामान मला मिळाले आहे आणि मी आजच 2 वाजता येत आहे आणि ते खरंच 2 वाजता रिटर्न आले. आणि ते फ्रेश पण होते एकदम. जसे तिथं ट्रॅव्हलिंग करून आले तरी त्यांच्या याच्यात जाणवलं नाही की ते ट्रॅव्हल करून आलेत आणि एकदम नॉर्मल होते. म्हणजे ऊर्जेचा उपयोग होतो. कामं पटापट होतात, लोकं ऊर्जावान राहतात. खूप सुंदर किरण. बहुत बढिया. आनंद सर्वीकडे. असेच राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आणि किरण तुमचे काही सेशन मिस झाले होते, तर दुपारी 2:30 वाजताचा वेळ जर तुम्हाला ऍडजस्ट होत असेल, तर दुपारी 2:30 वाजता थर्ड डिग्री सुरू आहे. नाही, माझं एकच सेशन हे झालं होम हिलिंग. ओके. मग होमिलिंगला तिकडे येऊन जा वाटल्यास. ओके? मी 2:30 बाकी वाजता. सगळंच केलंय. बरं. ओके, गुड. नाही तर मग आपला व्हिडिओ आहेच. हां. ओके. खूप मॅम छान. एक प्रश्न आहे. हां. जेव्हा सराउंडिंग मध्ये खूप इरिटेट असलं, सगळी चिडचिड असली, तिथं स्वतःला एकदम पॉझिटिव्ह कसं ठेवायचं? काहीच नाही. स्वतःला सिम्बॉल रेखांकन करून घ्यायचं. ओके? आणि स्वतःला सांगायचं की तू शांत आहेस. त्या नका हळू-हळू आपण थोडंसं पुढे गेलो ना, की ह्या अनेक साऱ्या टेक्निक आपल्याला समजतील. चला. हातवा नमस्ते अनिताताई. आत्मा नमस्ते मॅडम. लागला शेवटी अनिताताईचा नंबर हां. बोला. तेच म्हटलं अल्फाबेटिकल अनिता नाव म्हटलं मॅडमच्या लक्षातूनच गेलं असं वाटलं मला. चला बोला. आत्मा नमस्ते मॅडम. हातवा नमस्ते. मॅडम जसं फर्स्ट डिग्रीला आहे मी
तर मला तर धन्यवाद फक्त प्रांजली मॅडमचं करावं वाटतं. प्रांजली मॅडम आज सेशनला नाही वाटतं. हा तर ती माझी माझी मैत्रीण, ती आम्ही 11वी पर्यंत सोबत शिकलेलो आहे. हं, आणि प्रत्येक गोष्ट ती शेअर करते. ती म्हणे हे पण करून बघ, हे पण करून बघ. तुझ्या अडचणी खूप आहेत. ते हं, तुझ्याही चांगल्या होतील. हं, आणि मी नंतर म्हटलं अगं रेकी मला माहितीच नाही तर मी का करू? म्हणे तू हं, व्हिडिओ तरी बघ. मग आमच्या एक मॅडम होत्या, म्हटलं मेडिटेशन त्यात म्हटल्यावर माझ्या सोबत लता मॅडम म्हणून आहेत. मी 10 वर्ष त्यांच्या सोबत होते मॅडम. त्या नेहमी म्हणायचे मेडिटेशन करा मॅडम, मेडिटेशन करा. मी हं, त्यांचं न ऐकल्यासारखं करायचे. आणि मग हं. त्यांना कॉल केला तर मॅडम तुम्ही तुम्ही मेडिटेशन करणार? तुम्ही 10 वर्षापासून तुम्ही माझं कधीच ऐकलेलं नाही म्हणे. मी नेहमी म्हणते. हा आणि मग त्यांचा त्या दिवशी कॉल आला मला सेकंड डिग्री करताना. तर हं, म्हटलं मॅडम मी मेडिटेशनमध्ये. म्हणे अहो मेडिटेशनमध्ये त्यांना इतका धक्का बसला. तो म्हणतो मॅडम तुम्ही एक काम करा. तुम्ही कॉल रिसीव्ह नाही करायचे कारण मेडिटेशन करताना कॉल पण कट करून द्यायचा. म्हणे आणि खूप त्यांना पण इतकं छान वाटलं का मॅडम मेडिटेशन करताय म्हटल्यावर. आणि माझ्यात ते असं वाटलं का आत्मविश्वास थोडासा वाढला. हं, आणि एक मॅडम का मला फर्स्ट डिग्री करताना ना, हं, मेडिटेशन करताना मला अगोदर जे स्वप्न यायचे, नेहमी हं, नदीचं स्वप्न यायचं, त्यात पाण्यात माझा मुलगा असं वाहतोय, पुन्हा रिटर्न येतोय. कधी समुद्राचं स्वप्न यायचं. हं, आणि ते आता फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन करताना तेव्हाही तसेच स्वप्न आले मला थोडे. पण हं, पाण्याचे आले. त्यात मुलगा वगैरे असं गेलेला नाही वाटला. फक्त हं, पाण्याचे स्वप्न यायचे. मी म्हणायचे, "अरे, हे स्वप्न आले की मी खूप घाबरते." हं. आणि म्हटलं मग ते फर्स्ट डिग्री करताना ते मेडिटेशनमध्ये झाले. नंतर सेकंड डिग्री पासून तसं काही वाटलंही नाही. आता स्वप्नही वाटत नाही. आणि मला असं वाटतं का खरंच मी एकदा झोपले तर मी 5 पर्यंत उठतही नाही आता. नाहीतर वॉशरूमला मी 2-3 वाजता उठले का 5 पर्यंत झोपत नव्हते आणि 5 नंतर पुन्हा झोपायचे. हं. म्हणजे हा एक बदल झाला का एकदा झोपले का मला इतकी गाढ झोप लागते का मला कसलंच म्हणजे असं भान राहत नाही का बाबा आपण जागलोय. हं. नाहीतर खूप असं वेगळंच वाटायचं. आणि तो एक झाला आणि एक दुसरा आत्मविश्वास असा वाढला का इतर नातेसंबंध आपण लव्ह बॉन्डिंग केलेला होता तो एक प्रोटोकॉल. त्यात माझी जाऊ म्हणजे आत्याचीच मुलगी आहे, मोठी जाऊ. हां. तिचं आणि माझं कधीच पटलेलं नाही. आज मला 26 वर्ष झाले लग्नाला. तिचं म्हणणं असायचं का आत्याची मुलगी म्हणजे मामाची मुलगी करायची नव्हती त्यांना. हं, आता झालं ते. पण मग हं, कंटिन्यू तिचं आणि माझं कट कोणत्याही गोष्टीला. आणि हं, तिने स्वतःहून आता अ, एक 26 जानेवारीला हं, आता माझ्या पुतणीच्या मुलाचं नामकरण होतं, तर तिने मला कॉल केला हं, का तू 26 जानेवारीला म्हणे असं-असं आहे, नामकरण आहे. ये. म्हटलं आता हिने नॉमिनल सांगते ती दरवेळेस आपल्याला. म्हटलं ठीक आहे. पुन्हा तिने मग 23 तारखेला पुन्हा कॉल केला, "तुला एक जबाबदारी सोपवू का?" म्हटलं, "काय?" म्हणे, "तू तिथं जे अ, लिहायचं काम करशील का? कोणी काय दिलं, काय नाही? मुलाला जे देतात ते आमच्या ह्याच्यात कसं आता जे देतात ते हं. लिहूनच घेतात." बरोबर. हं. मला इतका धक्का बसला म्हटलं ही प्रत्येक गोष्टीला आपल्या विरोधात असते आणि हिला माझ्यावर विश्वास का वाटतोय आज? मी यांना पण म्हटलं आज म्हटलं बघा तुमची वहिनी, आज माझी बहीण म्हटलं मी तिला कंटिन्यू म्हटलं आता बहीण म्हटलं तर मी आत्या-बहीण म्हटल्यावर खूप जवळचं नातं होतं, पण तिने कधी मला आत्या-बहिणीसारखं वागवलंच नाही. तर म्हटलं बघा आज हिला का माझ्या म्हणजे विषयी एवढं वाटलं का ही करू शकते. आणि तिथं मी पूर्ण केलं, पूर्ण व्यवस्थित रेकॉर्ड वगैरे केलं आणि सगळं तिला तिच्या हातात पैसे सोपवले. एवढे-एवढे आले 30,000-35,000 आलेले होते, काही दुसरं. तर मला इतका आनंद झाला. बाकीचे पण नाते म्हणे, "काय वहिनीचं तुला कधी जमायला लागलं?" कारण त्याचं कारण सगळ्यांना माहिती आणि होतं. अनिताताई, आपल्याकडून सुद्धा त्यांना ठीक आहे, त्यांची असेल निगेटिव्हिटी. काय बाबा मामाची मुलगी पाहिलेली असते, आपल्याला नको असली त्यांचा विचार. त्यात आपण अमान्य नाही करू शकत. पण ना आपल्याकडूनही तिला तसेच व्हायब्रेशन जायचे. आता आपली व्हायब्रेशन चेंज झाले. ती नाही बदलली, बदल आपल्यामध्ये झाला आणि आपल्याकडून जे विचार केले त्याचा परिणाम म्हणून तिकडनंही प्रेम आलं. हो. आणि आहे ना? ते अजून छोटी लहान बहीण आहे, तिचं पण कंटिन्यू आता मेसेज नाही तर ती आपले मेसेज बघून रिएक्ट करायची. काही असं हे नाही. आता प्रत्येक वेळेस ती समजा लाइक करते,
प्रत्येक गोष्ट आपण म्हणते हे पाठव मला तर ती पण पाठवते. म्हणजे त्या दोघी बहिणीत मला एवढा फरक वाटला का माझ्या लग्नापासून ह्या ज्या खूप म्हणजे वेगळंच वागणाऱ्या मुली या एकदमच बदलल्या. म्हटलं हे सगळं काही रेकीमुळेच झालंय आणि सगळं काही मला तेच वाटतंय. पुन्हा रेखीव. घरातले पण आता आणि फक्त एक राहिलंय आता का आमचे जे सर आहे संस्थाचालक त्यांचा स्वभाव थोडा त्यांचा आणि माझंही खटकतच. मी माझ्याप्रमाणे चालते, ते त्यांच्याप्रमाणे चालतात. माझं असं आहे की मी काही पॅरेंट्सला असं एकदम सगळ्यांना सोबत घेऊन चालते. त्यांचं बोलणं असतं का प्रत्येक गोष्टीला फाड जाड बोलायचं. मग काही पॅरेंट्स तडजोड करत नाही. मग पैसे द्यायला मागं पुढं करतात. आणि मी सगळ्यांना घेऊन चालते. नको एप्रिल मे पर्यंत मुलं पैसे देतच असतात. तर त्यामुळे ते सरांचं नेहमी मग आमच्या पेमेंट करत नाही. तुम्हीच पैसे वसूल करत नाही, मग पेमेंट कशाला करायचं? तर आज माझे सप्टेंबर महिन्यापासून पेमेंट बाकी आहे त्यांच्याकडे. तर मी त्यांना मी बघा, येथे तेव्हा आपण तर वेगवेगळे काम करूया अनिताताई, की पॅरेंट्स कडे पैसे आलेले आहेत आणि पॅरेंट्सनी मोठ्या प्रेमाने फी भरलेली आहे आणि संस्थेला सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे आणि सगळ्यांचं पेमेंट निघालेलं आहे. विन विन पोझिशननी काम करा. ते बिचारे चिडणारच ना. त्यांनाही चालवावं लागतं. हो. ओके. तुमचं हार्टचक्र ओपन म्हणून तुम्ही पॅरेंट्सला एक सूट देता, पण ते पण गरजेचे नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीला मधला मार्ग काढा. तुम्हाला ब्रह्मांडाने मध्यस्थी नेमलेला आहे, की पॅरेंटकडे आलेले आहेत, पॅरेंटनी भरलेले आहेत आणि त्यांच्या संस्थेकडून आपल्यालाही आलेलं आहे. विन विन पोझिशननी काम करा. सगळ्यांचंच भलं होईल आणि जे काही आहेत सर आणि तुम्ही छान बॉन्डिंग होणार आहे. उलट तुम्ही दोघं चांगले व्यक्ती संस्था आणि विद्यार्थ्यांना खूप पुढे नेणार बघा तुम्ही. हं? थँक्यू मॅडम आणि तसंच घडो असं मलाही वाटतं कारण मी काय माझ्या मनानेच मी ह्या एरियात त्यांना म्हटलं का सिनियर पर्यंत आपल्या इथं चालेल सर इथं स्कूल नाहीये आणि त्या योगायोगाने मागच्या वर्षीपासून ह्याच एरियात माझं घरही झालं तर हं. मला असं वाटतं का मला नको गाडी नाहीये गाडी नसल्यामुळं खूप शाळांवर बोलवतात पण आपल्याला मेन तो गाडीचा एक प्रश्न पडतो मग मिस्टरांना नेहमी मला सोडणं आणणं नेणं मग हं. प्रॉब्लेम नको म्हणून मी इथंच म्हटलं चलो सिनियर पर्यंत का होईना चालतंय हं. हॉस्टेलला दरवेळेस बोलवतात त्यावेळेस मी जाते तिथले जे काम असतात महिन्यातले मीटिंग वगैरे अटेंड करते तिकडे तर त्यासाठीच म्हटलं आणि छान रेकीला तुम्ही होणार तेच सगळं. जेथे एक रेकी हीलर आहे, जेथे ग्रँडमास्टर आहे, तिथलं वातावरण अगदी पॉझिटिव्ह राहतं. काही काळजी करू नका. स्वतःच्या तब्येतीत काय फरक झाला? तब्येतीत मॅडम तब्येतीत सध्या मुळव्याधचा खूप व्यवस्थित फरक पडला. हं. मुळव्याधचा त्रास होता मला. फक्त हं. आता थोडं दहाडचं राहिलंय कारण 2-3 दहाड माझ्या किडलेल्या आहेत. आणि रात्रीपासनं इतकी झाली का मी त्यात लवंग घेऊन जी झोपले तर सकाळीच उठले ते लवंग घेऊन आणि एक एक डिग्रीमध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला. सेकंड डिग्रीमध्ये शिकवलेलं आहे. कानाची ऊर्जा सेम तो प्रोटोकॉल गाडीसाठी करा आणि बघा तुम्हाला काय फरक पडतो तर. हं? हो आणि आता थोडंसं वजनासाठी करायचंय का वजन त्यासाठी चाललंय माझं का म्हटलं त्यातच कारण इतर प्रॉडक्ट वाले हर्बल लाईफ वाले ते सगळे मला कंटिन्यू कॉल करतात मॅडम जॉईन व्हा मॅडम जॉईन म्हटलं नाही मी रेकी मधूनच जॉईन होणार रेकी मधूनच वजन कमी करणार म्हटलं कांदा इकडं तिकडं जॉईन नव्हतं पटकन. आणि बरं. मी आणि म्हटलं नाही कौटुंबिक बाहेरचे रिलेशन तर ठीक आहे, पण तुमच्या अंतर्गत कुटुंबामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? घरामध्ये ऊर्जा कशी जाणवते? घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी झाली मॅडम आणि घरामध्ये तसंही आमचं वातावरण चांगलंच असायचं त्यात अजून जास्त भर पडली गुड. आणि मुलाचं पण आणि मुलगा एवढा एक मुलगा रोज टू व्हीलर वर ये जा करतो जॉब करतो तर रोज त्याला जाताना आणि येताना आपले सकाळचं जे अफर्मेशन असतं आपलं मेडिटेशन झाल्यावर तेच करते का माझा मुलगा सुरक्षित जातोय सुरक्षित येतोय आमच्या नक्कीच. सरांचं पण गावावर बाहेर सिटीत जातात सरांसाठी पण तेच असतं का सर नेहमी गाडीवर येता जाता येता सुरक्षित येताय सुरक्षित जात हे छान. कंटिन्यूच आहे त्यामुळं मला कसं का त्यांची मला मुलाची खूप काळजी वाटायची हायवेने जातो हायवेने येतो आणि खूप फास्ट गाडी चालवतो आता बरोबर. मी अशी बेफिकीर वाटतं का नाही आता जातोय मी परमिशन दिली सकाळी त्याला छान येतोय पण छान म्हणून असं मी एकदम निष्काळजीपणा म्हटलं तरी चालेल आता मी एकदम खूप काळजीपूर्वक करत नाही नाहीतर एक 7 वाजले का माझ्या डोक्यात
क्लिक व्हायचं का अरे मुलगा आला नाही अजून. आता तो 9:30-10 पर्यंतही आला तर मी अशी बिनडोक राहते. तो एक त्याला खूप म्हणजे चिंतेच्या एकदम उर्जाने जात त्याला ब्लेसिंग जात आहेत आता फक्त. हो, ब्लेसिंग जात आहे आणि प्लस आता त्यांनी ती गाडी घेतली होती का तो म्हटला फोर व्हीलर मित्राने आणि त्याने घेतली आहे. का आम्हाला बिझनेस करायचा. 5 मार्च पासून ते लायसन आल्यावर मी बिझनेस करतो. त्याचे तर म्हटलं मी त्या गाडीला पण मी पिलर्स दिले. का आमच्या या गाडीमुळं आमची कंडिशन सुधरो आणि त्या गाडीचे हप्ते कंटिन्यू हो. कारण नक्कीच. सगळे लोकं म्हणतात, "तुझ्या घराचे हप्ते चालू आहे, मग गाडी कशाला घेतली?" मग हं. का गं उगाच हाताने का परेशानी करते? तर म्हटलं नाही आता मी ह्या परेशानीतून निघाली ना, तर आता ह्या पण परेशानीतून निघणार आहे बाहेर आणि ती मी मार्ग नक्कीच. काढलाय आणि आणि मी मार्ग काढलाय घरासाठी, म्हटलं. कारसाठी समजा आपण लोन घेतलं आहे, तर ती मी सहजतेने फेडणार हा विचार क्रिएट करा. ती परेशानी थोडी ना आहे. ती आपल्या आयुष्यासाठी सुविधा आहे ना. घर पाहिजेच आहे, गाडी पाहिजेच आहे. सुविधा आहे ना ती आपल्यासाठी. आहे की नाही? ती परेशानी हो. नाहीये. तर नाही मग कारण नातेवाईक खूप हे झालेत. असं का इतक्या दिवसांनी ते आमची कंडिशन बघत गेले ना, तर ह्यावेळेस त्यांनी 2 वर्षातच तुम्ही एवढी का प्रगती करताय असं त्यांना खूप वेगळं वाटतंय. पण म्हटलं नाही मी रेकी जोडले. हं. आपल्या मी घराला रेकी ऊर्जा जोडले देत ना राहा. तर माझं मी घराला कंटिन्यू ऊर्जा देते मॅडम आणि मी ते पण म्हणते का आता रेकीमुळं माझं घरही व्यवस्थित होईल, गाडीचंही व्यवस्थित चालेल आणि मी माझी पूर्ण व्यवस्थित माझं लेव्हल परिस्थिती माझी उच्च लेव्हलवर नेली. हीच माझी हं. खूप रेकीकडून पण अपेक्षा आहे आणि प्रांजलीचे पण मी डबल धन्यवाद करते का तिने जोडलं मला. कारण मी प्रत्येक गोष्टीला मी तिलाही माझ्या गोष्टी शेअर करते आणि ती माझ्या गोष्टीला तिच्याही सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतात. फक्त छान. तिलाही तिचंही व्यवस्थित जावं ही मलाही मी तिला एक आशीर्वाद म्हणूनच देते. तर तिचंही सगळं नक्कीच. सुरळीत व्हावं. नक्कीच. आनंदी आणि आनंद मॅडम सगळ्यांना. तुमचे खूप 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 धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक यू. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. असा आत्ताचाच अनुभव हां, बोला. कोणी राहिला म्हणून तृप्ती मॅम आल्या आहेत. बोला मॅडम पटकन. नमस्ते. मला तर हां. एक आत्ताचाच अनुभव जस्ट बोलायचा आहे की काय झालं, मी माझ्याच ह्याला आज सकाळपासून म्हणजे आज आता आपलं म्हटलं सेशन संपणार उद्यापासून रिपीटर म्हणून जाणार. पण म्हटलं सेकंड डिग्रीचं 9 वाजता मेडिटेशन करायचं रात्रीचं आणि 11 वाजता थर्ड डिग्रीचं करायचं. आपलं 9 वाजून 10 मिनिटं झाली तरी संपत नाही म्हणून मी व्हिडिओ बंद केला आणि सेकंड डिग्रीचं मेडिटेशन करायला बसले. सेकंड डिग्रीचं मेडिटेशन करत असताना ना ताई माझे दोन्ही पाय एवढे जड झाले की मला हलतच नव्हते. मी खरं तर खुर्चीवर बसून मेडिटेशन करते. मग मला हे तुम्हाला विचारायचं होतं असं का झालं म्हणून? हं. असं काय झालं तर मेडिटेशन करत असताना ती एनर्जी तशी व्हायलाच हवी आहे ना. आता ती पुढची प्रोसेस आहे. तसंच होणार. आपण एकदम बधीरता येणार आणि आपण हलकं होणार. जेवढं हलकं होऊ तेवढं वर जाऊया ना. ओके? म्हणजे मला थोडी भीती वाटली. म्हटलं हे आता आधी असं कधी झालं नाही आणि आज अचानक आणि दोन्ही पाय पूर्ण म्हणजे कमरेच्या खाली एकदम जड झाले भरपूर अगदी. नाही तसेच होतील. त्याला चेतनाच नाही राहतील. होईल असंच असतं. ओके. जसं आपली प्रगती होईल तसं त्या सगळ्या गोष्टी हलकं होणे मग सूक्ष्म स्वरूपात जाण्याच्या अगोदरची ती प्रोसेसच असते. जेव्हा इडा आणि पिंगलामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा खाली उतरते आणि सुषुम्नामधून वर जाते, तेव्हा ती वर जाण्याच्या त्या प्रोसेसचा तो कालावधी तसाच असतो. ओके. हा अनुभव सगळ्यांना येणार. ओके. हां. खूप छान. खूप धन्यवाद सगळ्यांना. अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. खूप सुंदर शिकलात तुम्ही. अजूनही काही सदस्यांचे शेअरिंग बाकी आहेत. नक्कीच ते रिपीटमध्ये करून घेऊया पूर्ण. आत्मानमस्ते सगळ्यांना. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.